ते आमदार नव्हते, पण तेव्हाही कामठी विधानसभेतील रस्ते, पाण्याची सुविधा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि वेगवेगळ्या विकासाचे प्रकल्प त्यांनी मार्गी लावलेत. आमदार नसताना सुद्धा त्यांनी लोकांसोबतचा संपर्क कमी होऊ दिला नाही. ही चर्चा आहे कामठी विधानसभेत. कोणाबद्दल? तर इथून मैदानात असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल. चंद्रशेखर बावनकुळे 2004 साली काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढत पहिल्यांदा कामठीचे आमदार झाले. त्यानंतर 2009 आणि 2014 साली कामठीमधून विजयी होत त्यांनी हॅट्रिक पूर्ण केली. पण 2019 साली पक्ष संघटनेची जबाबदारी देत त्यांना संधी मिळाली नाही आणि टेकचंद सावरकर यांना मैदानात उतरवण्यात आलं. तिकीट कापलेलं असतानाही बावनकुळेंनी टेकचंद सावरकर यांचं काम केलं आणि भाजपला इथून सलग चौथ्यांदा निवडून आणलं. आता स्वतः बावनकुळे पुन्हा एकदा मैदानात आहेत. त्यामुळं कामठीमधली समीकरणं बदलली आहेत. कशी ते जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे मैदानात असल्यानं संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपच्या केडरमध्ये उत्साह असल्याचं बोललं जात आहे. कारण मागच्या 5 वर्षात आमदार नसतानाही बावनकुळेंनी आपल्या कार्यकर्त्यांसोबतचा कनेक्ट तुटू दिला नव्हता. यंदा त्यांचा सामना काँग्रेसच्या सुयश भोयर यांच्याशी होतोय. पण बावनकुळेंनी प्रचारात घेतलेली आघाडी, शहरी मतदार, मायक्रो ओबीसी जातींसाठी भाजपनं केलेलं नियोजन आणि विरोधकांची पिछेहाट या गोष्टी पाहता इथं चुरस होण्याची शक्यता काहीशी कमीच असल्याचं सांगण्यात येत आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, त्यामुळं त्यांच्यावर साऱ्या राज्यातल्या प्रचाराची धूर आहे. अशावेळी कुठल्याही नेत्याचं आपल्या विधानसभेकडे दुर्लक्ष होऊ शकतं. पण बावनकुळे याला अपवाद ठरले आहेत असं चित्र आहे. कारण त्यांनी राज्यभर आपले दौरे चालू असताना आपल्या विधानसभा मतदारसंघाकडेही लक्ष ठेवलंय. बावनकुळे जसं राज्यभर भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करतायत, तसंच ते कामठी विधानसभेत स्वतःचा प्रचार करतायत. कामठीचा 54% भाग शहरी आहे, तर 45% भाग ग्रामीण आहे. त्यामुळं दोन्ही भागात इथं प्रचार यंत्रणा हलवावी लागते, जे कुठल्याही उमेदवारासाठी अवघड काम असल्याचं बोललं जातं. पण बावनकुळे कामठीमध्ये आपल्या सततच्या दौऱ्यांमधून प्रचाराची यंत्रणा ॲक्टिव्ह ठेवतात. कामठी विधानसभेत 3 विभाग प्रचारासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. यातील पहिला विभाग म्हणजे कामठी तालुका, दुसरा विभाग म्हणजे मौदा तालुक्यातील खाट आणि मौदा ही महसूल मंडळ आणि तिसरा विभाग म्हणजे नागपूर ग्रामीण महसूल मंडळ. या तिन्ही ठिकाणी मतदारांची संख्या आणि इतर समीकरणं पूर्ण विधानसभेवर प्रभाव टाकणारी ठरतात. चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रचाराच्या पहिल्याच फेरीत मौदा, कामठी आणि कोराडी या महत्त्वपूर्ण भागाचा दौरा पूर्ण केला असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये मौदा तालुक्यातील यरखडा, साईनगर, हुडकेश्वर या गावांचाही समावेश आहे. थोडक्यात ग्रामीण आणि शहरी भागात बावनकुळेंचा टच पोहोचल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. बावनकुळेंच्या प्रचारातील सगळ्यात मोठी बाब म्हणजे युवक आणि महिला वर्गाचा बावनकुळे यांना असणारा पाठिंबा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे कामठीमध्ये महिला वर्ग भाजपच्या मागे भक्कमपणे उभा असल्याचं सांगण्यात येत आहे. नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे कामठी विधानसभेत नागपूर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त महिला मतदार आहेत. कामठी विधानसभेत एकूण मतदारांची संख्या आहे 5,01,770. त्यापैकी पुरुष मतदार आहे 2,51,369, तर महिला मतदार आहे 2,50,383. थोडक्यात पुरुष मतांच्या तुलनेत तिथे महिला मतांची संख्या फक्त 1,000 कमी आहे. हीच आकडेवारी विधानसभेसाठी गेम चेंजर ठरू शकते. बावनकुळे यांनीही आपल्या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा चांगला प्रसार केल्याचं बोललं जातं. त्यात राज्यातले नेते म्हणून ओळख असली तरी मतदारसंघात बावनकुळेंनी तरुणांमध्ये कनेक्ट ठेवण्यात यश मिळवलंय. आपल्या आमदारकीच्या काळात केलेल्या कामांमधून त्यांनी हे समीकरण जुळवलं आणि पक्क सुद्धा केलं. त्यात सलग 3 टर्म आमदार असताना लोकांची कामं, मदतीला धावून जाणं, यातून मतदारसंघात लाभार्थ्यांचं गणित तयार होत असतं. हा मतदार तसा सायलेंट राहत असला तरी त्यांची संख्या मोठी असते आणि ती थेट मतदानाच्या आकड्यावर सकारात्मक परिणाम करणारी असते. त्यामुळं ही सगळी बेरीज यंदा बावनकुळेंच्या पथ्यावर पडू शकते. बावनकुळेंनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली असली तरी काँग्रेस काहीशी मागे पडल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे नागपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या प्रचारात नसलेली सुसूत्रता. नागपूरच्या ग्रामीण भागातील प्रचाराची पूर्ण धुरा काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर आहे. सुनील केदार यांचा विधानसभा मतदारसंघ सावनेर, जिथून त्यांच्या पत्नी रिंगणात आहेत आणि त्यांना आव्हानही तगडं आहे. त्यामुळं केदार सावनेरमध्ये प्रचारात गुंग असल्याचं सांगण्यात येतं. याशिवाय काँग्रेसची भिस्त लोकसभेसारख्या चमत्कारावर असल्याचं सांगण्यात येतं. लोकसभा निवडणुकीत कामठी विधानसभेतून काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांना 17,000 मतांचं लीड मिळालं होतं. पण लोकसभेचं चित्र विधानसभेला रिपीट होईल का हा प्रश्न आहे. आता लोकसभेचं चित्र विधानसभेला रिपीट होईल का, तर याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. कारण स्वतः चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत. कामठी विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो.
इथून शिंदे गटाचे 2 टर्मचे खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी काँग्रेसमधून आयात केलेल्या राजू पारवे यांना यावेळी रामटेकसाठी तिकीट देण्यात आलं. त्यामुळे मतदारसंघात नाराजी पसरली. त्यात काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत आला आणि त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांच्याबद्दल सहानुभूती तयार झाली. आता यंदा बावनकुळे 5 वर्षांच्या गॅपनं मैदानात असल्यानं सहानुभूती त्यांच्या बाजूने झुकल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. त्यात लोकसभेला जे काँग्रेसचं वारं इथं होतं तेही स्वतः बावनकुळे मैदानात असल्यानं इथं तयार झालं नसल्याचं चित्र मतदारसंघात आहे. कामठीमधली जातीय समीकरणं सुद्धा बावनकुळे यांच्या पथ्यावर पडू शकतात. कामठी हा तेली समाजाचा प्रभाव असणारा मतदारसंघ आहे. बावनकुळे स्वतः तेली समाजातून येत असल्यामुळं हे त्यांचं एकगठ्ठा मतदान असल्याचं सांगण्यात येतं. याशिवाय दलित आणि मुस्लिम मतांची बेरीज सुद्धा बावनकुळे यांनी केली आहे. कामठी विधानसभेत 18% दलित तर 10% मुस्लिम समाज आहे. पण वेगवेगळ्या दलित संघटनांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठिंबा दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत. यात मातंग समाजाचे संजय पांगुळकर, राष्ट्रीय बहुजन संघाचे डॉक्टर SR शरण यांचा समावेश आहे. बावनकुळेंचा मुस्लिम मतांवर सुद्धा होल्ड असल्याचं बोललं जातंय. पण कामठी विधानसभेतील मायक्रो ओबीसी हा त्यांचा महत्त्वाचा पाठीराखा आहे. काँग्रेसच्या सुरेश भोयर यांची कुणबी मतांवर पकड असल्याचं सांगण्यात येतं. पण या मतदारसंघाचा इतिहास सांगताना अनेक स्थानिक पत्रकार इथं मायक्रो ओबीसी आणि दलित मतांची जो फिल्डिंग लावतो तो विजयी होतो असं सांगतात. यात सध्या तरी बावनकुळे यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. थोडक्यात जातीय समीकरणं, पक्क केलेलं ग्राउंड, प्रचारात घेतलेली आघाडी आणि ॲक्टिव्ह झालेलं केडर ही बावनकुळेंची बेरीज भोयर कशी मोडून काढतात आणि त्यांना गरजेचा असलेला नागपूरमधल्या काँग्रेस नेत्यांचा सपोर्ट कसा आणि कधी मिळतो यावर ही लढत कशी रंगणार याची समीकरणं अवलंबून आहेत. तुम्हाला काय वाटतं? कामठीमधलं गणित नेमकं काय असेल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.